नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 एप्रिल रोजी। जागतिक मलेरिया दिन 2026 हा 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला। मलेरिया विरोधातील जागरूकता वाढविणे आणि जागतिक स्तरावरील कृती अधिक मजबूत करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। मलेरियाचा प्रतिबंध, निदान, उपचार आणि जागतिक सहकार्यावर विशेष भर देण्यात आला आहे। जागतिक मलेरिया दिन 2026ची थीम आहे, ड्रिवन टू एंड मलेरिया, नाव व्ही कॅन, नाव व्ही मस्ट। प्रश्न दुसरा आहे, भारत सरकारने जनगणना 2027साठी कोणता हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1855। भारताने जनगणना 2027 प्रक्रियेसाठी देशव्यापी टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे। या हेल्पलाईनचा क्रमांक आहे 1855। नागरिकांना जनगणना प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। हेल्पलाईनद्वारे बहुभाषिक समर्थन उपलब्ध करून देण्यात आले आहे। विविध प्रदेश आणि पार्श्वभूमीतील नागरिकांना समावेशक आणि अचूक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे। पुढला प्रश्न, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नीतू समरा। नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टने नीतू समरा यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। हा निर्णय विमान वाहतूक नियम आणि राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत आहे। नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरच कार्यान्वित होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे। चौथा प्रश्न आहे, भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव दुस्त लीगची 7वी आवृत्ती कुठे पार पडली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नामंगान। भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव दुस्त लीगची 7वी आवृत्ती उझबेकिस्तानमधील नामांगन येथे पार पडली। हा सराव भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता। पाचवा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होण्याची शक्यता असलेले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अशोक लाहिरी। ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे। या नियुक्तीमुळे त्यांचे धोरण निर्मिती क्षेत्रात पुनरागमन होत असल्याचे मानले जात आहे। अशोक लाहिरी यांना आर्थिक धोरण, शिक्षण क्षेत्र आणि जागतिक संस्थांमध्ये काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे। तसेच सध्या ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत। पुढला प्रश्न आहे, IPL इतिहासात 800 चौकार षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विराट कोहली। विराट कोहली IPL इतिहासात 800 सीमारेषा फटके म्हणजे चौकार आणि षटकार पूर्ण करणारे पहिले फलंदाज ठरले आहे। त्यांनी हा विक्रम गुजरात टायटन्स विरुद्ध M चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नोंदविला। या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत IPLमध्ये 300 षटकार पूर्ण केले। IPLमध्ये 300 षटकारांचा टप्पा गाठणारे ते तिसरे खेळाडू ठरले आहेत। तसेच एकाच IPL संघासाठी 300 षटकार मारणारे ते पहिले खेळाडू बनले आहे। 7वा प्रश्न आहे, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग SCO संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी कोणत्या देशाला भेट देणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किर्गिस्तान। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे 28 एप्रिल 2026 रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे भेट देणार आहेत। तेथे ते शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत। या दौऱ्याचा उद्देश संरक्षण सहकार्य वाढविणे आणि मध्य आशियातील भारताचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे। शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन ही एक स्थायी प्रादेशिक आंतरसरकारी संस्था
संस्था आहे. SCOची अधिकृत स्थापना 15 जून 2001 रोजी चीनमधील शांघाय येथे झाली. कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी मिळून या संघटनेची स्थापना केली. तसेच ही संघटना पूर्वीच्या शांघाय 5 या गटातून विकसित झाली आहे. प्रश्न 8 आहे, नवजात बालकांसाठी मंजूर करण्यात आलेले नवीन औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मलेरिया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नवजात बालकांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या पहिल्या मलेरिया उपचार औषधाला प्री क्वालिफिकेशन मान्यता दिली आहे. आर्टेमेथर-ल्युमेफॅन्ट्रिन हे औषध नवजात आणि लहान बालकांमधील मलेरियामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. विशेषतः आफ्रिकेमध्ये मलेरिया अजूनही मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवींमुळे होणारा एक रोग असून तो मुख्यतः संक्रमित मादी ॲनाफिलस डासाच्या चाव्यामुळे पसरतो. प्रश्न 9 आहे, भारतातून आयात होणाऱ्या सौर सेल आणि पॅनलवर अमेरिकेने किती टक्क्यांहून अधिक प्राथमिक अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 123%. अमेरिकेच्या US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सने भारतातून आयात होणाऱ्या सौर सेल आणि पॅनलवर 123% पेक्षा अधिक प्राथमिक अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे. वाजवी किमतीपेक्षा कमी दरात विक्री केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या सौर निर्यात उद्योगावरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. या तपासात मुंड्रा सोलर प्रायव्हेट लिमिटेड, मुंड्रा सोलर एनर्जी, कोवा कंपनी आणि प्रीमियर एनर्जीज या भारतीय कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारताने मालदीवसाठी जाहीर केलेल्या करन्सी स्वॅप योजनेअंतर्गत किती निधी मंजूर केला आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ₹30 अब्ज. भारताने मालदीवसाठी ₹30 अब्ज चलन अदलाबदल म्हणजेच करन्सी स्वॅप सुविधेला मंजुरी दिली आहे. ही सुविधा सार्क चौकटी अंतर्गत प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारत आणि मालदीव्स यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.